अगं किती वेळा सांगायचं तुला एका कोपऱ्यात बस म्हणून. अगं बाई, लक्षात येत नाही का तुला विटाळ आला आहे? कसं काय सारखं सांगावं लागतं का तुला? 4 दिवसांचा तरी प्रश्न आहे ना. नर्मदाबाई आपल्या सुनेला रश्मीला म्हणाल्या. सॉरी आई, अहो माझ्या लक्षातच राहत नाही. माझ्या माहेरी असं काही पाळत नाहीत म्हणून माझ्या लक्षात राहत नाही. रश्मीचे नुकतेच लग्न झाले होते. घरात मोठा दीर, जाऊ, सासू सासरे, रश्मीचा नवरा समीर आणि एक लहान पुतणी राहायचे. लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच रश्मी बाहेर बसली होती. पण सासूने आरडाओरडा करून सगळ्या घरातल्या लोकांना माहिती करून दिलं की रश्मीला पाळी आली आहे म्हणून. रश्मीला लाज वाटायला लागली. सासू रश्मीला म्हणाली, हे घे, ताट, वाटी, तांब्या, फुलपात्र आणि ही चटई, बेडशीट आणि हे गाठोडं, यात तुझे कपडे आहेत. आता 4 दिवस हेच वापरायचं आणि हो, चुकूनही कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही. रात्र झाली. घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसले आणि रश्मीला मात्र कोपऱ्यात बसवलं. तिला ठरवून दिलेल्या ताटात जावेने जेवण दिले. जेवण वाढतानासुद्धा तिला जेवणाच्या ताटाला स्पर्श न करता वरून वाढले. तिला खूपच वाईट वाटत होतं, कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. सासू झोपताना म्हणाली, रश्मी, तुला पहाटे लवकर उठायचं आहे आणि बाहेर आडोसा केलाय तिथे आंघोळ करायची आहे. बाथरूममध्ये आंघोळ करायची नाही. आता मात्र ती घाबरली. ती म्हणाली, हे बघा आई, बाकीचं सगळं ठीक आहे, पण मी बाहेर आंघोळ करणार नाही. सासू म्हणाली, अगं तुझ्या एकटीसाठी आम्ही सगळ्यांनी बाहेर आंघोळ करायची का? ते काही नाही, सांगते तेवढं ऐक, असं म्हणत तिने समीरला हाक मारली. समीर रश्मीसाठी नवीनच होता, कारण त्यांच्यात अशा गोष्टीबद्दल बोलणे झालेच नव्हते. आईने हाक मारल्यावर तो आला. अरे बघ तुझी बायको काय म्हणते. विटाळ आल्यामुळे मी तिला पहाटे लवकर उठून बाहेर आंघोळ कर म्हणाले तर ती नकार देत आहे. समीर म्हणाला, अगं आई, तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे, समजून घे जरा. अरे वा, बायकोला घरात येऊन 2 दिवस झाले नाहीत आणि हा लागला बायकोची बाजू घेऊन बोलायला, सासू म्हणाली. ते काही नाही, हे बघ रश्मी, जे सांगते ना ते तुला ऐकावंच लागेल. तुम्हाला माहीत नाही विटाळ्याचे दुष्परिणाम. यावर समीर काही न बोलताच निघून गेला. रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं. ती काहीच न बोलता झोपली. पण तिला झोप येत नव्हती. तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली आणि रडत रडत ती तशीच झोपली. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सासूबाई आल्या आणि तिने रश्मीला हाक मारली. रश्मी लगेच उठली. सासू म्हणाली, बाहेर आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाणी काढून ठेवले आहे. रश्मी उठली. काय करणार, तिचा नाईलाज होता. बाहेर काळाकुट्ट अंधार होता. ती घाबरत घाबरत आंघोळीला गेली. सासू रश्मीला म्हणाली, आंघोळ झाल्यावर पाय ओले असताना घरात येऊ नको. पूर्ण कोरडे होऊ दे आणि मग आत ये, असं म्हणून ती आत गेली. रश्मी तिचं सर्व आवरून तिच्या जागेवर येऊन बसली. पण तिच्या मनात या सर्व गोष्टी रुतून बसल्या. तिला ही कारावासाची शिक्षा कधी संपते असं झालं होतं. नक्की. थोड्या वेळाने घरातील सर्व मंडळी उठली. नवरा त्याच्या रूममधून बाहेर आला आणि रश्मीकडे गेला. तिचे सुजलेले डोळे पाहून त्याला समजले की रश्मी रडली आहे. पण तो तरी काय करणार होता. सगळं आटोपून तिच्या जावेने तिला नाश्ता दिला. त्यानंतर दुपारचे जेवण दिले. पण स्वयंपाक बनवलेली सर्व भांडी तिला घासायला दिली. तिला हे जरा खटकलं, पण काहीही न बोलता तिने भांडी घासली. दुपारी सगळे TV बघत बसले होते. त्यानंतर रश्मीसुद्धा हॉलमध्ये आली आणि सासूने तिच्याकडे पाहिलं आणि नजरेने इशारा केला की कोपऱ्यात बस म्हणून. सगळे सोफ्यावर खुर्चीवर बसले होते आणि ही एकटी कोपऱ्यात बसली होती. तिच्या मनात हे सर्व कुठेतरी सलत होतं. तितक्यातच तिची 4 वर्षाची पुतणी प्रीतीने तिच्या आईला विचारलं, आई, काकी अशी का बसली आहे ग कोपऱ्यात? त्यावर तिची आजी म्हणाली, अगं तुझ्या काकीला कावळा शिवला आहे म्हणून ती बाजूला बसली आहे. प्रीती म्हणाली, अरे बापरे, कावळा? आणि तो कधी आला होता आपल्याकडे आणि मला कसा दिसला नाही? आणि तो काकीला एकटीलाच का शिवून गेला? प्रीतीची आई म्हणाली, बाळा, तू अजून लहान आहेस, असं काही नाही बोलायचं, शांत बस बघू. पण प्रीती काही बोलायचं थांबेना. ती म्हणाली, आजी, कावळा खरंच खूप वाईट आहे बघ. तो शिवून गेला, पण माझ्या काकीला त्याच्यामुळे लांब बसण्याची शिक्षा मिळाली. सगळे प्रीतीकडे बघू लागले. रश्मी मात्र खाली मान घालून बसली होती. कसे तरी 4 दिवस संपले आणि रश्मीची सुटका झाली. ते 4 दिवस खूप कठीण होते तिच्यासाठी. त्यानंतर काही दिवसांनी तिची मोठी जाऊ बाहेर बसली आणि घरात पुन्हा ते वाईट चक्र सुरू झालं. आता मात्र रश्मीला राहावलं नाही. ती सासूकडे गेली आणि म्हणाली, आई, मला थोडं बोलायचं आहे. सासू म्हणाली, बोल ना.
हे आणखी किती दिवस चालणार आहे? पाळी आल्यावर बाजूला बसायचं. सासू म्हणाली, अगं ते पूर्वापार चालत आलं आहे. आपल्याकडेच नाही, सगळीकडे पाळी आल्यावर असंच बाजूला बसतात. पण आई, हे बाजूला बसायचं वगैरे चुकीचं आहे. सासू म्हणाली, अगं त्यात काय चुकीचं आहे? पाळी आल्यावर बाई अपवित्र असते, त्यामुळे तिच्याजवळ कोणी जात नाहीत, शिवत नाही. आता मात्र ती सासूला म्हणाली, आई, मला हे काही पटत नाही, मला माफ करा, मी लहान तोंडी मोठा घास घेते. स्त्री पुरुष यांना जसं देवाने बनवलं आहे तसंच मासिक पाळी ही सुद्धा स्त्रीला दिलेलं वरदान आहे. जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी येत नसेल तरी कांगावा करतात आणि आली तरी अशी शिक्षा देतात. आई, मूल होण्यासाठी मासिक पाळी किती महत्त्वाची आहे माहीत आहे ना? जी गोष्ट नवीन जन्म या जगात आणते, तिच्यामुळे भविष्य घडतं, ती गोष्ट अशुभ कधी असू शकते का? सांगा ना. आपल्याकडे मूल होणं पवित्र मानले जाते, मग ज्याच्यामुळे मूल होतं ते अपवित्र कसं असू शकेल? पाळीत देवपूजा केल्याने पावित्र्य राखले जात नाही असं कसं? स्त्रियांना या 4 दिवसात मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो. तिला आराम मिळावा म्हणून या सगळ्यापासून दूर ठेवलं जातं. देवाला चालत नाही किंवा पाळीत देवपूजा केली म्हणून त्याचा कोप होतो, या सगळ्या अंधश्रद्धा आहे. आई, मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे सगळे नियम आपणच बनवलेले आहेत, मग त्या नियमांना आपणच बदलायला हवे ना. आणि आई, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे स्त्रीला देवीचा दर्जा देतात आणि त्याच देवीला विटाळ, पाळी अशी नावे देऊन तिचा अपमान करतात. हे काही बरोबर नाही. समजा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली आणि स्त्री डॉक्टरला पाळी आली असेल तर तिने पेशंटला तपासायचे नाही का? आई, फक्त पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या रूढी, परंपरा त्यामुळे मूळ कारणांची मीमांसा न करता पुढच्याही पिढीने चालू ठेवल्या आहेत. आजच्या काळात स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना लाजवेल अशी कामगिरी करून दाखवत आहे. अशा वेळी मासिक पाळीच्या काळात मंदिरात प्रवेश करू नये, देवपूजा करू नये, ओंकार म्हणू नये अशा विविध खुळचट जुन्या अंधश्रद्धा रूढींमध्ये स्त्रीला अडकवून ठेवले आहे. त्याला भारतीय परंपरेचे नाव दिले आहे, परंतु आपली भारतीय परंपरा ही नेहमी स्त्रियांचा आदर करणारी आहे. हे सगळं ऐकून सासूबाई बोलल्या, रश्मी, तू जे हे काही बोललीस ते मला आधी का नाही समजलं? तू बोलत आहेस ते सर्व खरं आहे आणि मला ते पटलेलं आहे. खरंच आज मला तुझा अभिमान वाटतोय. आमच्या काळात असं कोणी बोलणारं नव्हतंच. आम्ही सगळ्या जुनी पिढीतल्या बायका एकमेकींचं अनुकरण करत आलोय आणि खरंच आज तू माझे डोळे उघडलेस. आणि आपल्या मोठ्या सुनेला बोलावले आणि म्हणाली, सूनबाई, स्वयंपाकघरात जा आणि सर्वांसाठी चहा बनव. सून म्हणाली, आई, मला किचनमध्ये जाता येणार नाही, तुम्हाला माहीत आहे ना. सासू म्हणाली, आता असं होणार नाही अगं, आपल्या रश्मीने माझे खूप दिवस बंद असलेले डोळे उघडले आहेत. पाळी आल्यानंतर माझ्यामुळे आजपर्यंत जी अपमानास्पद वागणूक तुम्हाला दिली गेली आहे त्यासाठी मी तुमच्या दोघींची माफी मागते. मला माफ करा. हे बोलल्यानंतर दोघी सुना म्हणाल्या, आई, तुम्ही माफी मागू नका, पण आजपासून तुम्ही आमच्या नव्या विचारांच्या मॉडर्न सासूबाई बनल्या आहात, हे मात्र नक्की. असं म्हणून दोघी सुना आपल्या सासूच्या गळ्यात पडल्या. विटाळ आल्यानंतर सासू आता पाळी सुरू असताना स्वच्छता पाळा, सोवळे नको असं बोलू लागले. मित्रांनो, कथेतल्या सासूला उशिरा का होईना शहाणपण आले. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना अस्पृश्य ठरवणे किंवा घरकामातून विश्रांतीच्या नावाखाली इतर भरपूर कामाला झुंपणे हे सगळेच दांभिक व खोटारडेपणाचे लक्षण आहे. मातृत्व ही फक्त महिलांना मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे आणि याच देणगीची नैसर्गिक सुरुवात म्हणजे मासिक पाळी. यात गैर, पाप, विटाळ कोणी पेरलं? मुलींपासून वयस्क महिलांपर्यंत हा सामाजिक जाच, अवहेलना देणारा समाजाची संस्कृती प्रगत की राणी. मित्रांनो, आजची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.